मैत्रिणींनो, तुम्ही कधी कारल्याची भाजी खाल्ली आहेत का? नाही खाल्ली असेल ना तर नक्कीच खाऊन बघा. न खाणारा व्यक्तीही खूप आवडीने खाईल, ही माझी गॅरंटी आहे. आजकाल सकाळी सकाळीच पावसाने हजेरी लावलेली असते, तर मस्त असा भज्याचा बेत बनवायचा इच्छा होती, पण नवरोबांना काहीतरी हेल्दी खायचं होतं. त्यामुळे त्यांनी मस्त अशी चना चाट बनवली. घरी पेरूही उपलब्ध होता, त्यामुळे तेही, त्याचबरोबर ज्याही फळभाज्या उपलब्ध होत्या त्या सगळ्या घातल्या. आणि मी म्हटलं, आयत्यावर नाश्ता मिळतो आहे तर कशाला नाही म्हणायचं. त्यामुळे मस्त असा सकाळी चना चाटचाच नाश्ता केला. बरेच दिवसापासून हे वॉशिंग मशीन कवर मागवलं होतं, पण लावण्याचा काही मुहूर्तच निघत नव्हता. तर फायनली आज मात्र मुहूर्त निघाला आणि वॉशिंग मशीन कवर देखील मी लावून घेतलं. तर क्वालिटी वगैरे खूपच छान रिसीव झाली होती. ऑनलाईनच मी मागवला होता. आणि संध्याकाळी मात्र मस्त असा भज्यांचा बेत होता. तर इथे मी आलूचे भजे, त्याचबरोबर कांदी भजी, सगळ्या प्रकारची भजी तळून घेतली. तर शेजाऱ्यांकडे मस्त असा आम्ही हा नाश्ता करणार होतो आणि तिथेच मी कारल्यांची भजी खाल्ली. पहिल्यांदाच ती भजी मी ट्राय केली आणि खरंच खूप भन्नाट लागते. ती देखील याच पद्धतीने बनवायची असते, फक्त त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ त्यांनी ॲड केलं होतं. बरेच जणांना कारल्याची भाजी आवडत नसेल तरी अशी भजी करून देखील आपण भातासोबत खाऊ शकतो, नाहीतर तोंडी लावायला देखील खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर अशी कारल्याची भाजी पहिल्यांदाच खाल्ली. तुम्ही कधी खाल्ली आहे का? कमेंटमधून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.